नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने मालिकेचा आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण बघणार आहोत. सागरिका मॅम नुपूरला बोलत आहे, झालं का तुझं प्रेझेंटेशन? अजूनपर्यंत बनलं नाही. आता एवढ्या कमी वेळात कसं बनणार प्रेझेंटेशन? ते जाऊ दे, तू आता जेवणाचं बघ. ते पण मीच बघू का? कांदे, टोमॅटो, मिरची कापायला मी येऊ का? असे बोलून सागरिका तिथून निघून जाते. नुपूर जरा नाराज होते आणि नाराज होऊन निघते. तेवढ्यात मल्हार तिथे येतो. दोघांची धडक होते. नुपूर बोलते, मी तुमच्याकडेच येणार होते. तितक्यात तिथे सागरिका येते व बोलते, मल्हार तुला सांगितलं होतं ना, या मुलीला एवढी मोठी जबाबदारी नको देऊ. एक काम पूर्ण नाही. पाटील साहेबांच्या प्रेझेंटेशनसाठी काय करायचं? तेव्हा नुपूर बोलते, आपण बाहेर रांगोळी काढायची का? यावर सागरिका बोलते, रांगोळी काढू, पताका लावू. तिथे काय सत्यनारायणाची पूजा आहे का? नुपूर बोलते, आजचा दिवस चांगला आहे म्हणून मी सांगितलं. यावर मल्हार रांगोळीसाठी होकार देतो आणि तायडीला सांगतो, आपण रांगोळी आर्टिस्टला बोलूया. यावर नुपूर बोलते, कशाला? मी काढते ना रांगोळी. मल्हार बोलतो, ग्रेट, घ्या रांगोळी काढायला पटकन. आणि दोघेही तिथून निघून जातात. इकडे सागरिकाला चांगलाच धक्का बसतो. नुपूर रांगोळी काढायला घेते. थोड्या वेळाने पाटील साहेबांची एंट्री होते. एंट्री बघून पाटील साहेब खुश होतात व बोलतात, माझ्या मुलाची पण अशीच एंट्री झाली पाहिजे. नंतर त्यांना सोलकढी देतात. ती पिऊन पाटील साहेब आणि मॅडम भलतेच खुश होतात. मॅडम बोलता की उन्हातून आल्यानंतर पाहुण्यांना सोलकढी देण्याचं डोकं तुमचं असेल ना नुपूर मॅडम, बाकी इथे कुणाला एवढं डोकं नाही. सागरिकाला नाराज होते बघून नुपूर त्यांचं नाव पुढे करते. तेव्हा पाटील मॅडम बोलतात, वा, आम्ही इम्प्रेस झालो. शेवटी तुम्हाला आमच्या आवडीनिवडी कळाल्या तर. आता प्रेझेंटेशन पण भारी झालं असणार. मॅडम बोलता, नुपूर मॅडमने प्रेझेंटेशन केलं असेल. यावर मल्हार बोलतो, नाही, नुपूरला दुसरे काम होते म्हणून मीच केले प्रेझेंटेशन. तेवढ्यात नुपूर आतून प्रेझेंटेशन घेऊन येते व बोलते, मी तयार केले आहे. ते प्रेझेंटेशन बघून सागरिका बोलते, हे काय बनवलं? शाळेतला प्रोजेक्ट आहे का हा? यावर पाटील साहेब बोलता, ठीक आहे, आपण समजून तरी घेऊन हे नक्की काय आहे आणि तुमच्या पीपीटी काय, यापेक्षा हे कोणाला पण समजेल. यावर नुपूर बोलते की आपण मराठमोळं लग्न करणार आहोत, तर याला डेस्टिनेशन वेडिंग न बोलता विवाहस्थळ बोलूया. आणि ती प्रेझेंटेशन समजावते. नंतर ती बोलते, आपण रुखवत इथे ठेवू. यावर सागरिका मॅडम उठून तिच्याकडे जाते आणि बोलते, इथे मुलगा आणि मुलगी यांची डान्स एंट्री होणार आहे, तसं पण रुखवताची काय गरज आहे? यावर नुपूर बोलते, हवं तर आपण जागा बदलू, पण रुखवत गरजेचं आहे, कारण यामुळे मुलीला समजते की आपल्याला नवीन घरात आपलं नवीन स्थान निर्माण करायचं आहे. हे ऐकून पाटील मॅडम इमोशनल होतात आणि बोलतात, नुपूर मॅडम बरोबर बोलत आहे. त्यामुळे मला माझ्या लग्नाचा मांडव, घर यांची आठवण झाली. ते बोलता की सागरिका मॅडम, तुम्ही मध्ये बोलूच नका, जागेवर बसा. पाटील साहेब पण खुश होतात आणि बोलतात, जेवणाचं कसं मग? सागरिका बोलते, आपण बुफे जेवण ठेवणार आहोत आणि त्यात महागड्या प्लेट्स. तेव्हा मल्हार मध्येच बोलतो, नको, आपण पंगत ठेवूया. तेव्हा नुपूर बोलते, हो, यामुळे सगळे खाली बसून मांडीला मांडी लावून जेवता आणि यामुळे कोणाला गरीब श्रीमंत असा भेदभाव वाटत नाही. पाटील साहेब पण खुश होतात आणि बोलतात, आता पत्रिकेचं कसं? यावर सागरिका बोलते, आपण वुडन बॉक्समध्ये पत्रिका ठेवू व त्यावर सिल्वर गणपती लावू. नुपूर बोलते, माझ्याकडे एक सॅम्पल आहे, तुम्हाला दाखवू का? असे म्हणून ती सॅम्पल आणते आणि पाटील साहेबांना दाखवते. यावर पाटील साहेब हसता, हे तर बड्डेचं आहे. नुपूर बोलते, सर, ही पत्रिका बियांची बनवली आहे. पत्रिकेचं काम झाल्यावर ती फेकली जाते. मग त्यावर देवांचे फोटो असतील तर ते बरं वाटत नाही. त्यापेक्षा ही पत्रिका फेकली तर बियांमुळे तिथे झाडं उगवतील आणि तुमच्या मुलाच्या लग्नातील आठवणी कायम लक्षात राहतील. हवं तर आपण त्यातील मजकूर बदलूया, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे. यावर पाटील मॅडम खूपच खुश होतात व बोलतात, तुम्हाला कोहिनूर हिरा सापडला आहे मल्हार सर, त्याला गमावू नका. आमचे लग्न बघून विरोधकांच्या पोटात फटाके वाजले पाहिजेत. पाटील साहेब बोलतात, तुमच्यावर डाव टाकून आम्ही योग्य केले. मल्हार पण खुश होतो आणि टाळ्या वाजून नुपूरला व्हेरी गुड असे बोलतो. नुपूर बोलते, सॉरी सर, मला काल वेळ नसल्यामुळे मी टेस्टिंगसाठी फूड तयार करू शकले नाही, पण तुमची काही हरकत नसेल तर मी इथे देऊ का फूड टेस्टिंगला? यावर पाटील साहेब होकार देतात. नुपूर आतून फूड आणते आणि दोघांना सर्व करते. ते खाल्ल्यानंतर पाटील साहेब बोलतात, काय काय बनवले हे?
यावर सगळे जरा शॉक होतात. सागरिका मॅडम आतून खुश होऊन बोलते, सांगितलं होतं ना मी, आता भोग सगळं. पाटील मॅडम बोलता, काय हे, आम्हाला आता रोज रोज यावं लागेल असं टेस्टी जेवण करायला. आता आम्हाला वेळ नाही, तर हे सगळं जेवण पॅक करून द्या, आम्ही गाडीत खातो. असे म्हणून ते नुपूरकडे जातात आणि बोलतात, मॅडम तुम्ही लग्न नाही करत तर आठवणी तयार करतात. यावर मल्हार पण खुश होतो आणि पाटील साहेब तिथून निघतात. कोमल नुपूरला येऊन बोलते, हिरा ह हिरा, आणि दोन्ही हसता. इकडे पाटील साहेब बोलता, त्या नुपूर मॅडमला वेडिंगसाठी ठेवा आणि जे जसं बोलतील तसंच करा. यावर मल्हार होकार देतो. ते दोघेही तिथून निघून जातात. मल्हार बोलतो, तायडे नुपूरने जे बदल केले आणि तू एकदम स्पोर्टिंगली त्यात चेंजेस केले, तुला पण हॅट्स ऑफ. तायडे बोलते, हो, जर या कंपनीचा फायदा होत असेल तर चांगलंच आहे ना. इकडे सर्व नुपूरला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात. इतक्यात मल्हार तिथे येतो आणि बोलतो, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. नुपूर बोलते, मला पण. मल्हार बोलतो, मी आधी सांगणार. मल्हार बोलणार तितक्यात तिथे दीप येतो आणि नुपूरला कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि बोलतो, मल्हारने पण सेमच प्रेझेंटेशन बनवलं होतं तुझ्यासारखं, व तुमची मेहनत वाया जाऊ नये म्हणून तो काहीच बोलला नाही. दीपला फोन येतो व तो तिकडून निघून जातो. मल्हार नुपूरला काहीतरी बोलणार तितक्यात दीप येऊन क्लायंटची अर्जंट मीटिंग आहे असं म्हणून त्याला तिथून घेऊन जातो. आणि इथंच आजचा एपिसोड संपतो. रोज रात्री स्टार प्रवाहावर पूर्ण भाग बघायला विसरू नका. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आणि रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.